महाविकास आघाडी विरोधात भाजपाचे बुलढाण्यात निषेध आंदोलन। सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले। सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडतायत। दरम्यान महायुतीने शिवरायांची माफी मागितली असूनही तरी देखील महाविकास आघाडीने आंदोलन सुरूच ठेवले। त्यामुळे महाविकास आघाडीला प्रत्युत्तर देण्यासाठी आज बुलढाण्यात संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष विनायक भाग्यवंत यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी या आंदोलनात सहभागी झाले होते। अखंड हिंदुस्थानाचे दैवत, आमचे सर्वांचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथे पुतळा पडला। हे सर्व शिवप्रेमींसाठी, शिवभक्तांसाठी आणि तुम्हा सर्वांसाठी अत्यंत क्लेशदायक आहे, दुर्दैवी बाब आहे। या संदर्भामध्ये देशाचे सर्वोच्च नेते आदरणीय मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन क्षमा मागितली। परंतु महाविकास आघाडीचे नेते या विषयाच्या संदर्भामध्ये गलिच्छ राजकारण करत आहे। त्यांचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि काँग्रेसचे चेले चपाटे आणि हे औरंगजेब फॅन क्लबचे लोक महाविकास आघाडी या संदर्भामध्ये जे षडयंत्र करत आहे ते षडयंत्र जनता खपून घेणार नाही। निश्चितच यांचं षडयंत्र हाणून पाडेल। आणि या प्रसंगी छत्रपती शिवरायांना मी प्रार्थना करतो की या लोकांना सुबुद्धी द्यावी। माझ्या शब्दाला विराम देतो। धन्यवाद। संपर्क करा।